तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी रायगड अंतर्गत ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर एक नंबरचे जे पद आहे तर ते आहे स्टाफ नर्स NHV पुरुष. तर यासाठी इथं 10 जागा आहेत. आणि यासाठीची तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला BSc नर्सिंग किंवा GNM इथं लागणार आहे. तसेच तुम्हाला नर्सिंग कौन्सिलचे रजिस्ट्रेशन इथं लागणार आहे. आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 20,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे स्टाफ नर्स पुरुष 15 वित्त आयोगाअंतर्गत. तर यासाठी तर 3 जागा आहेत. यासाठी पण तुम्हाला BSc नर्सिंग किंवा GNM इथं लागणार आहे. तसेच नर्सिंग कौन्सिलचे रजिस्ट्रेशन तुम्हाला इथं लागेल. आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 20,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष 15 वित्त आयोगाअंतर्गत. तर यासाठी तर 25 जागा आहेत. यासाठी तुम्हाला 12वी सायन्स इथे लागणार आहे. तसेच पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स तुम्हाला इथे लागणार आहे. आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 18,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष आपला दवाखाना अंतर्गत. तर यासाठी इथं 10 जागा आहेत. यासाठी पण तुम्हाला 12वी सायन्स तसेच पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स तुम्हाला इथं लागणार आहे. आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 18,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे इंटोमॉलॉजिस्ट BPHU. तर यासाठी तर 15 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MS झुलॉजी तसेच 5 वर्षाचा अनुभव इथं लागणार आहे. आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 40,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट BPHU. तर यासाठी इथं 15 जागा आहेत. यासाठी तुम्हाला एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPHA किंवा MHA किंवा MBA इन हेल्थ केअर मॅनेजमेंट तुम्हाला इथं लागेल. आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 35,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ. तर यासाठी तर 30 जागा आहेत. तर यासाठी तुम्हाला 12वी प्लस डिप्लोमा आणि महाराष्ट्र परावैद्यक परिषदेची नोंदणी तुम्हाला इथे लागणार आहे. आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 17,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ NTEP. तर यासाठी तर 6 जागा आहेत. यासाठी पण तुम्हाला 12वी प्लस डिप्लोमा तसेच महाराष्ट्र परावैद्यक परिषदेची नोंदणी तुम्हाला इथे लागणार आहे. आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 17,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे जिल्हा कार्यक्रम समन्वयक. तर यासाठी तर 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MSW किंवा MA इन सोशल सायन्स इथं लागणार आहे. आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 20,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे डिस्ट्रिक्ट QO कोऑर्डिनेटर. तर यासाठी तर 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPHA किंवा MHA किंवा MBA इन हेल्थ तुम्हाला इथं लागेल. त्यानंतरचे पद आहे CPSC कन्सल्टंट. तर यासाठी पण इथे 1 जागा आहे. आणि यासाठी पण तुम्हाला जी पात्रता आहे तर तुम्हाला एनी मेडिकल ग्रॅज्युएट इथे लागणार आहे. तसेच अनुभव तुम्हाला इथे लागेल. त्यानंतरचे पद आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम कोऑर्डिनेटर NPCDS. तर यासाठी पण इथे 1 जागा आहे. यासाठी पण तुम्हाला जी पात्रता आहे तर तुम्हाला एनी मेडिकल ग्रॅज्युएट इथे लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे हॉस्पिटल मॅनेजर. तर यासाठी पण इथे 1 जागा आहे. यासाठी पण तुम्हाला जी पात्रता आहे तर तुम्हाला एनी मेडिकल ग्रॅज्युएट इथे लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम कोऑर्डिनेटर. तर यासाठी पण इथे 1 जागा आहे. यासाठी पण तुम्हाला एनी मेडिकल ग्रॅज्युएट इथे लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे डिस्ट्रिक्ट इपिडेमिओलॉजिस्ट. तर यासाठी पण इथे 1 जागा आहे. यासाठी पण तुम्हाला एनी मेडिकल ग्रॅज्युएट इथे लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे आयुष कन्सल्टंट. तर यासाठी पण इथे 1 जागा आहे. यासाठी पण तुम्हाला जी पात्रता आहे तर तुम्हाला एनी मेडिकल ग्रॅज्युएट इथे लागणार आहे. तसेच तुम्हाला अनुभव इथे लागणार आहे. आणि या पदांसाठी जे वेतन आहे तर ते तुम्हाला 35,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे ऑप्टोमेट्रिस्ट. तर यासाठी इथे 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला BSc इन ऑप्टोमेट्री तसेच 1 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे लागणार आहे. आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 20,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे डेंटल टेक्निशियन. तर यासाठी इथे 1 जागा आहे. डेंटल हायजिनिस्ट. तर यासाठी इथे 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला 12वी प्लस डिप्लोमा इथे लागणार आहे. तसेच तुम्हाला महाराष्ट्र परावैद्यक परिषदेची नोंदणी इथे लागणार आहे. आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 17,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे सायकोथेरपिस्ट. तर यासाठी इथं 3 जागा आहेत. यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएट डिग्री इन सायकोथेरपी तसेच 2 वर्षाचा अनुभव इथे लागणार आहे. आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 20,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे ऑडिओलॉजिस्ट. तर यासाठी इथे 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला ऑडिओलॉजीची डिग्री इथे लागणार आहे. आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 25,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे डेंटिस्ट. तर यासाठी इथं 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला BDS विथ 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला इथे लागणार आहे किंवा MDS विदाऊट एक्सपिरियन्स तुम्हाला इथे लागेल. आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 30,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे फार्मासिस्ट. तर यासाठी इथं 12 जागा आहेत. यासाठी तुम्हाला 12वी प्लस डिप्लोमा इथे लागणार आहे. तसेच महाराष्ट्र परावैद्यक परिषदेची नोंदणी तुम्हाला इथे लागेल. आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 17,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे RBSK मेडिकल ऑफिसर फिमेल. तर यासाठी तर 9 जागा आहेत.
यासाठी तुम्हाला BMS किंवा BUMSची पदवी तर लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 28,000 रुपये ते मिळणार आहे. तसेच या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत आहे आणि परिचारिका, तंत्रज्ञ तसेच अधिपरिचारिका, समुपदेशक या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 65 वर्षापर्यंत आहे. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कार्यरत उमेदवारांसाठी इथं 5 वर्ष सूट आहे वयामध्ये. तसेच या पदांसाठीचे परीक्षा शुल्क आहे तर तिथं ₹150 आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि मागास प्रवर्गासाठी तर ₹100 आहे. तर तुम्हाला डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी रायगड HR या नावाने इथं बँकेचं DD काढावं लागेल. तसेच या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती तर गुणांकन पद्धतीद्वारे होणार आहे. तर यामध्ये पदासाठी आवश्यक क्वालिफाय एक्झाममधील गुण, अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे यासाठी इथं 50 गुण, पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेपेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास इथं 20 गुण, तसेच संबंधित पदाशी निगडीत अनुभव असल्यास तुम्हाला इथं 30 गुण असणार आहे. तर अशी तुमची इथं 100 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदांसाठी. त्यानंतर हा भरतीसाठीचा अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. यामध्ये तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथं शैक्षणिक माहिती भरायची आहे आणि या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची इथं साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत. तर यामध्ये शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, तसेच गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, कौन्सिल रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र, तसेच जात वैधता प्रमाणपत्र, तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र. तर या सर्व कागदपत्रांचे साक्षांकित प्रती तुम्हाला अर्जासोबत जोडायचे आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं 12/1/2026 ते 13/1/2026 पर्यंत सादर करायचे आहेत आणि अर्ज सादर करण्याचे जे ठिकाण आहे तर ते दिलेले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग, कुंटीबाग जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, अलिबाग. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर तिथं सादर करायचे आहेत. तर पदानुसार इथं वेळापत्रक दिलेले आहे. तर त्यानुसार तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर तिथे सादर करायचे आहेत. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो 29/6/2026 पर्यंत इथं असणार आहे. तसेच या भरतीची संपूर्ण माहिती, तसेच पात्र उमेदवारांची यादी, तर याची संपूर्ण माहिती तुम्हाला जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर इथं मिळून जाईल. तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तेथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.